नमस्कार. आपण पाहताय भारत सत्ता लाईव्ह. भारत सत्ता लाईव्ह लातूरच्या विषयांवर काम करणारं एक न्यूज पोर्टल आहे, आपल्या सगळ्यांना माहीत आहे. लातूरमध्ये 2 दिवसापूर्वी एक अतिशय गंभीर स्वरूपाची घटना घडलेली आहे आणि माझ्या हातात तुम्ही एक कागद बघताय. त्या घटनेसंदर्भातला हा FIR आहे. घटना अशी आहे की लातूरमध्ये एका 29 वर्षीय तरुणाला लातूरच्या संविधान चौक या भागामध्ये एका व्यक्तीशी वाद झाला आणि त्या व्यक्तीने त्या तरुणाला "तू पाकिस्तानी आहेस, काश्मीरी आहेस" म्हणून मारहाण केली. त्याला अपमानास्पद वागणूक दिली. त्याचा व्हिडिओ बनवला आणि व्हायरल करण्याची धमकी दिली. आणि हा जो सगळा अपमान आहे हा सहन न झाल्यामुळे त्या तरुणाने आत्महत्या केलेली आहे. या आशयाची तक्रार तरुणाच्या नातेवाईकांनी लातूरच्या MIDC पोलीस स्टेशनमध्ये दिलेली आहे. तीच ही FIR कॉपी माझ्या हातात आहे. सोबतच त्या तरुणाचे नातेवाईक माझ्यासमोर आहेत, माझ्यासोबत आहेत. मी त्यांच्याशी ह्या सगळ्या विषयावर सविस्तरपणे बोलणार आहे. जैसा कि मैंने बताया कि इस तरह की घटना हुई, जो हम लोगों ने मीडिया से सुना, जो बातें सुनाई दी. नेम की ये घटना क्या है, क्या कहेंगे आप? ह्या पीडिताच्या पत्नी माझ्यासोबत आहेत. मी त्यांना ह्या घटनेविषयी विचारतो आहे. शनिवारी संध्याकाळी मी धाराशिववरून लातूरमध्ये येत होते. धाराशिवला मी जॉबला आहे, तिथून मी येत होते संध्याकाळी. 8:45 ते 9:15च्या दरम्यानची घटना आहे. मी 5 नंबरला आल्यानंतर त्यांना कॉल केली की मला न्यायला या म्हणून. त्याच्यानंतर ते मला कॉल केले. 8:52 त्यांचा मला फोन आला आणि ते मला म्हणले की मी आलेलो आहे इथं संविधान चौकामध्ये, पण इथं माझा एक जण मला तिथं थांबवलं आहे म्हणले. आणि ते असं एवढं म्हणून त्यांनी ते फोन खिशामध्ये टाकला. आणि त्यावेळेस मला ऐकू येत होतं की माझी काही चूक नाही आहे, म्हणजे मला जाऊ द्या, माझी काही चूक नाही आहे असं म्हणत होते. आणि असं एकदम जोरात किंचाळण्याचा आवाज आला. म्हणजे तो समोरचा माणूस त्यांना मारत होता. आणि हे पण म्हणत होते की मी पाकिस्तानी नाही आहे किंवा काश्मीरी नाही आहे, मी मुस्लिम आहे हे म्हणत होते. पुन्हा त्या माणसाने त्यांना ओढले आणि त्यांच्या अवघड जागेवर पकडले आणि त्याचा फोटो आणि व्हिडिओ काढत होते. आणि अजून ते पण म्हणत होते की माझे हस्बंड म्हणत होते की माझा फोटो व्हिडिओ वगैरे काही काढू नका, मी पाकिस्तानी नाही आहे. त्याच्यानंतर ते म्हणले की मी जो समोरचा माणूस होता तो माणूस म्हणत होता की मी हे तुझे फोटो आणि व्हिडिओ उद्या सकाळी, मी प्रेसवाला आहे आणि मी हे सगळे फोटो आणि व्हिडिओ तुझे उद्या सोशल मीडियावर, फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती टाकणार आहे आणि पेपरमध्ये छापणार आहे एवढं म्हणत होता. आणि त्याच्यानंतर तो खूप सारा जमलेला आहे. ते ओरडत होते माझी काही चूक नाही आहे, मला जाऊ द्या, माझी काही चूक नाही आहे, मी पाकिस्तानी नाही आहे. तरी पण तिथं कोणी येत नव्हतं. पुन्हा तिथं मी पोहोचल्यानंतर तिथं सगळा जमलेला होता, पण ते पण तिथं होते. आणि मी उतरल्यानंतर म्हणले की कोण आहे तो माणूस, कोण तुम्हाला पाकिस्तानी म्हणत होता? मग त्यांनी मला ती गाडी दाखवली. समोरच त्याची गाडी थांबलेली होती. आणि आम्ही जशी गाडी चालू केली, म्हणजे आम्ही त्यांनी स्कूटी घेऊन आले होते मला घेण्यासाठी. पुन्हा त्यांनी जशी स्कूटी चालू केली त्या माणसाने पण त्याची गाडी चालू केली आणि तो पण प्रकाशनगरकडे निघाला. आणि सुदैवाने आमचं घर पण त्याच रस्त्याला आहे. तर त्यावेळेस आम्ही निघालो तर तो पण आमच्या पुढे होता. मग ते मी पाहण्यासाठी मी नंबर तर नोट केलेलाच होता त्याचा. आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे गेलोत आणि मग त्या सूर्यदेव कॉलनीच्या तिकडे वळाला. त्यावेळेस मी त्याचा पूर्ण फेस वगैरे पाहिला त्या माणसाचा. आणि तो थुंकण्यासाठी पण असं बाहेर त्याने फेस केला होता, त्यावेळेस पण त्याला मी पाहिलं. आणि मग ते म्हणले की चल आपण आता तर गाडीचा नंबर पण बघितला आणि तुझं घर पण आपण बघितलं आहे, आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊ. त्यावेळेस थोडा वेळ होता आणि माझी मुलगी पण लहान होती. त्यावेळेस मी त्यांना म्हणले की आपण उद्या सकाळी FIR करू. मग तेवढं झाल्यानंतर मग ते घरी आले आणि घडलेला सगळा प्रकार आमचे दीर आणि सासूंना वगैरे सांगितला. मग त्याच्यानंतर त्यांचे मित्र वगैरे होते, त्यांना सगळ्यांना त्यांनी कॉल वगैरे केले. आमच्या दीरांनी वगैरे पण कॉल केले त्यांच्या फोनवरून आणि त्यांना सगळं हे प्रकार सांगितले. मग त्यावेळेस मग ते म्हणले की आपण आता खूप रात्र झाली आहे, आपण उद्या सकाळी बघू, या विषयावर बोलू. मग त्यांनी जेवण पण केलं नाही माझ्यासोबत संध्याकाळी. आणि रात्री मग ते 1-1:30 वाजेपर्यंत जागेच होते आणि सारखं त्यांचं मोबाईलमध्ये ते बघत होते, फेसबुकमध्ये किंवा व्हॉट्सअपवरती. आणि ते लोकसत्ता पेपर वगैरे असतात ते सगळे, सकाळ वगैरे सगळं काही ते बघत होते. सकाळी उठल्यानंतर 6 वाजता पण ते बघत होते. आणि सकाळी उठल्यानंतर लगेच मला उठून आणि आमच्या सासूला उठून त्यांनी सांगितले की नाही मम्मी, त्यांनी काय अजून तर छापलेलं नाही आहे, पण मला खूप भीती वाटायला लागली आणि मला खूप टेन्शन यायला लागले. म्हणजे आज माझ्यावर केलं आहे, उद्या कुणालाही ते म्हणू शकतो. आणि इथं नॉर्मल आहे म्हणले, मी तर कितीही आहे तरी मला म्हणू शकतं. मग कुणालाही नॉर्मल माणसाला ते कोणी पण पाकिस्तानी, काश्मीरी म्हणू शकतो. मला खूपच टेन्शन यायला लागलं या गोष्टीचं, असं ते म्हणले. आणि मग नंतर त्या माणसाने ह्या सर्व प्रकारामध्ये ना गाडीवरती असं लाता वगैरे घातलं होतं, त्यामुळेच त्याला क्रॅचेस आले होते आणि समोरचं हँडल पण तुटलेलं होतं. मग ते गाडी रिपेअरिंग करण्यासाठी घेऊन गेले. दुपारी नाश्ता करा म्हणलं तर ते फक्त थोडंसं 1-2 घास जेवले आणि नाश्ता करून ते गाडी दुरुस्त करण्यासाठी गेले. मग दुपारी त्यांचा फोन आला
की मी येतो आहे म्हणून. मग त्याने आल्यानंतर थोडंसं जेवण केले, पण तिथेही त्यांचं म्हणजे एकदम ते कोणालाशी घरामध्ये बोलत नव्हते. मग त्यांना मी म्हणले की आपल्याला संध्याकाळी जायचं आहे, आपलं रिसेप्शन आहे आपल्या गल्लीमध्ये, तिथं जायचं आहे. म्हणलं ठीक आहे जाऊयात म्हणले. आणि मग ते थोडं झोपले, 6च्या सुमारापर्यंत झोपले ते. त्याच्यानंतर उठले, आम्ही मग रेडी वगैरेच होत होतो सगळेजण. मग ते पण रेडी झाले. मग आम्हाला म्हणले की आमचे दीर आले आणि मग ॲटो आहे आमचा, आम्ही सगळे जात होतो. मग म्हणले चला आपण सोबतच जाऊयात. ते म्हणले नाही तुम्ही ॲटोमध्ये जावा सगळेजण, मी गाडीने येतो म्हणले पाठीमागून. कारण रेडी झाले होते आणि ते लगेच येणार होते, म्हणून आम्ही गेलो पुढे. मग आम्ही गेलो आणि लगेच तिथं जेवण वगैरे केलं, इथं जवळच होतं. जेवण केल्यानंतर आम्ही परत, ते काही आलेच नाही. मग मला वाटलं त्यांनी आले असतील म्हणून मी पण त्यांना फोन केला नाही. त्यामुळे नंतर आम्ही घरी आल्यानंतर मी माझ्या रूमचा दरवाजा उघडला, त्यावेळेस मला ते गळफास घेतलेले दिसले. त्याच्यानंतर मी ओरडले आणि आमच्या सासूला, मग आम्ही येताना आम्ही तिघी चालू होतो फक्त सोबत, मी, आमची जाऊ आणि सासू. मग आम्ही तिघी असं बघितल्यानंतर त्यांच्या तोंडामधून लाळ येत होती आणि त्यांच्या गळ्यामधून पण आवाज येत होता. त्यामुळे पकडून आम्ही तिघींनी त्यांना खाली उतरवलं आणि आमच्या दिरांना फोन केला. मग ते पण 2 मिनटामध्ये आले. मग आम्ही त्यांना राजमौली हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. तिथं डॉक्टरने थोडी त्यांचा चेकअप वगैरे केलं आणि त्याच्यानंतर ते म्हणले की दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल. त्यांनी त्यावेळेस काही सांगितलं नाही. मग आम्ही त्यांना सरकारी हॉस्पिटल लातूर येथे घेऊन गेलात. तिथं मग त्यांना 11:30च्या सुमारास मृत घोषित केलं. हा सगळा घटनाक्रम आपण त्यांच्याकडनं ऐकलेला आहे. खरं तर ह्या सिच्युएशनमध्ये त्यांना अधिक प्रश्न विचारावे हे तितकंसं संयुक्तिक नाही आहे, परंतु घटना समोर आली पाहिजे, दोषींवर कारवाई झाली पाहिजे. त्यासाठी त्यांना काही प्रश्न विचारणं तितकेच गरजेचे आहे. सत्य समोर आलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही म्हणालात की आत्ता म्हणजे मी त्यांना ओळखते, आत्ता माझ्या हातात FIR कॉपी आहे आणि काल माझं पोलीस निरीक्षकांशी पण बोलणं झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद झाला असा उल्लेख आहे. तर म्हणजे पूर्वी तुम्ही ओळखत नव्हतात आणि नंतर तुम्हाला ओळख पटली, असं काय सांगता येईल? ॲक्च्युली मी त्याला बघितलं होतं, पण त्याचं नाव माहीत नव्हतं आणि गाडी नंबर पण ऑलरेडी आमच्या ते संविधान चौक ते सूर्योदय कॉलनी इथपर्यंत ते आमच्या पुढं होतं. म्हणजे त्याचा नंबर पण मी आणि माझ्या हस्बंडला म्हणजे माहीत होता आणि ते नंबर त्यांनी सगळ्या फ्रेंड सर्कलला आणि घरी पण सगळ्यांना सांगितलेला नंबर. आणि त्याच्यानंतर मी पण पाहिलं होतं त्या माणसाला आणि त्याने तर ऑब्व्हियसली पाहिलेलंच होतं. मग ते मी काय केलं, त्या गाडीच्या नंबरवरून पोलिसांना विचारल्यानंतर त्यांनी त्या माणसाचं नाव सांगितलं. त्याच्यानंतर आम्ही ते RTOच्या जे डिटेल्स त्यांनी काढली होती गाडीच्या नंबरवरून आणि त्या माणसाचं नाव, मग ते आम्ही थोडंसं मॅच करून मी सोशल मीडियावरती सर्च केलं, फेसबुकवरती, आणि मग त्याचे फोटोज पाहिले फेसबुकवरती. खूप सारे फोटोज होते तिथं. मग तो ज्या दिवशी मी त्या माणसाला बघितलं, तो माणूस आणि तो फेसबुकवरती जो माणूस होता तो सेमच आहे. काय नाव होय त्याचं? नाव वैजनाथ अप्पासाहेब मे बी देशमुख आहे सरनेम. अच्छा. आणि मग हे तुम्ही पोलिसांना सांगितलं दुसऱ्या दिवशी वगैरे? हो, कन्फर्म सांगितलं त्यांनी पण कन्फर्म केलं ते नाव वगैरे. गाडी चालक आणि म्हणजे जो गाडी चालवत होता, मग त्याच्यामध्ये पण थोडंसं विचारलं, गाडी चालवणाऱ्या व्यक्तीसोबत अजून दुसरं कोणी होतं का? तो एकटाच होता. तो एकटाच माणूस होता. ड्रायव्हर पण तोच आहे, चालक पण तोच होता आणि मालक पण त्या गाडीचा तोच होता. आणि वैजनाथ देशमुख तोच व्यक्ती होता ज्याने हे सर्व प्रकार केलेला आहे. त्यांनी सोशल मीडियाचा आणि मी प्रेसमध्ये आहे, मी मोठा माणूस आहे, हे धाक दाखवून त्यांना मानसिक हे केलं. आत्ता जर तुम्ही काल वगैरे पोलीस स्टेशनमध्ये होतात, पोलिसांकडनं तुम्हाला काय अपडेट मिळाले आणि तुमची काय अपेक्षा? शेवटचा प्रश्न. त्यांनी म्हणले की फक्त आमचा तपास चालू आहे आणि आम्ही लवकरात लवकर त्या आरोपीला पकडू. 48 तासाचा त्यांनी वेळ दिला आहे, बघू काय होतं ते. आपल्याला काय अपेक्षा आहे? अपेक्षा सर, मला लवकरात लवकर माझ्या हस्बंडला न्याय द्यायचा आहे आणि त्यांनी जे याच्या सगळ्यासाठी केलेलं आहे ते मला पूर्ण करायचं आहे. तर ज्याप्रमाणे मी उल्लेख केला, ज्या तरुणाने 2 दिवसापूर्वी लातूरमध्ये आत्महत्या केली, आमिर पठाण या तरुणाचं नाव आहे. या तरुणाला एका व्यक्तीने, ज्यांचं नाव वैजनाथ देशमुख असं पीडिताच्या पत्नी सांगतायत, ज्या सगळ्या त्यांनी डिटेल्स दिलेल्या आहेत, त्या गाडीच्या डिटेल्स असतील किंवा त्यांनी प्रत्यक्षदर्शी त्याला पाहिलं आहे, यावरून त्याची ओळख वैजनाथ देशमुख अशी सांगतायत. स्वतःला पत्रकार म्हणून त्यांनी व्हिडिओ बनवला, तरुणासोबत फोटो काढले आणि व्हायरल करण्याची धमकी दिली. सोबतच तू पाकिस्तानी आहेस का, काश्मीरी आहेस का, ह्या प्रकारचा अवमानकारक त्याच्यासोबत व्यवहार केला आणि त्यातून त्या तरुणानं आत्महत्या केल्याचा प्रकार आपल्यासमोर आलेला आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की 48 तासात आम्ही आरोपींना अटक करू. तुर्तास पोलिसांनी FIR दाखल केलेली आहे. FIRची कॉपी मी तुम्हाला दाखवलेलीच आहे. भारत सत्ता या विषयाचा फॉलोअप पुढं पण घेणारच आहे.